रावण दहन, अहंकाराचा अंत आणि जीवनातील अंतिम शिकवण. रामायणातील महान योद्धा रावण, ज्याच्याकडे अमाप सामर्थ्य, विद्या आणि ऐश्वर होतं, त्याचा अंत झाला रामाच्या बाणांनी. विजयादशमीच्या दिवशी रामाने अधर्माचा पराभव केला आणि धर्माचा विजय झाला. रावण जेव्हा मृत्यूशय्येवर होते तेव्हा प्रभू श्रीरामांनी लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा, रावण हा महापंडित आहे. त्याने वेदशास्त्रांचा सखोल अभ्यास केला आहे. जा, त्याच्याकडून शेवटचे ज्ञान घे. शत्रूपासूनही शहाणपणाचे मोती शिकायला हवेत. लक्ष्मण रावणाजवळ गेले, पण तो रावणाच्या डोक्याजवळ उभा राहिला. रावण मौन राहिला. लक्ष्मण परत रामाकडे आले. तेव्हा राम म्हणाले, ज्ञान घेण्यासाठी नम्रता हवी. परत जा, त्याच्या पायाशी बस. लक्ष्मण परत गेला. यावेळी नम्रतेने रावणाच्या चरणाशी बसला. मग रावण बोलला, लक्ष्मणा, आयुष्यात कधीही चांगले कार्य उद्यावर ढकलू नकोस. जेव्हा मनात एखादी चांगली गोष्ट करण्याची प्रेरणा येते तेव्हा लगेच ती करावी, कारण उद्या आपल्याकडे असेल याची खात्री नाही. आणि दुसरे, वाईट काम कधीही करू नये. त्याला आज उद्या नको म्हणावे. त्यात विलंबच योग्य, कारण पाप जितकं लांब ठेवलं तितकं बरं. मी आयुष्यभर वाईट कार्य करण्यास घाई केली आणि चांगलं कार्य करण्यात विलंब केला, म्हणून माझा हा दारुण अंत झाला. हे बोलून रावणाने प्राण सोडले. ही कथा आपल्याला शिकवते की अहंकार कितीही मोठा असला तरी त्याचा अंत निश्चित आहे. चांगले कार्य विलंब न करता तत्काळ करावे. वाईट कार्य नेहमी पुढे ढकलावे, टाळावे. शत्रू असला तरी त्याच्याकडूनही ज्ञान घ्यावे.